माझ्यासोबत जयश्री मॅम आहेत, सिद्धेश वीरची आई. तुम्हाला टेन्शन येतं की समोर फील्डवर खेळतोय मुलगा, और इज इट अ प्राऊड मोमेंट फॉर यू की थोडं मिक्स? दोन्ही असतात. हा. म्हणजे टेन्शन पण असतं आणि चांगले जर त्याने शॉट खेळून हा. ग्रीप घेतली तर आणखी टेन्शन कमी कमी होत जातं. हा हा हा. सो तुम्ही असं 50 रन मारले की असं श्वास सोडतात की 100 पर्यंत टेन्शन मध्ये? भूमिका तर अशी असते की त्याने नाबाद खेळी छानपैकी करावी. हा. आणि त्याच्यामध्ये तेवढं स्ट्रॉंग आहे, टेक्निक स्ट्रॉंग आहे, माइंडसेट स्ट्रॉंग आहे, त्यामुळे तो करू शकतो याचा मला पहिल्यापासून म्हणजे आत्मविश्वास आहे की त्याच्याकडे आहे ते. हा. मला एक सांगा, ह्याचं तुम्ही म्हणा पहिल्यापासून आहे त्यांच्याकडे, ते कधी त्याची सुरुवात कधी झाली? त्याची सुरुवात म्हणजे त्याचे बाबा त्याला साधारण 1-1.5 वर्षाचे असल्यापासून घरात वाड्यामध्येच त्याला बॅट द्यायचे आणि बॉल टाकायचे. हा, ओके. तर मला पहिल्यापासून लक्षात आलं की हे ह्यांचं शेवटपर्यंत जाईल. आणि सगळ्या बाकीच्या क्षेत्रात तर तो टॉपचाच होता. हा. तरी पण हे त्याचं पहिल्यापासूनच जबरदस्त आवडीचं होतं. ओके. म्हणजे गुणवत्तेत तो छान होता. टीचर मी असल्यामुळं, पण हे स्किल त्याच्याकडं टेक्निक जबरदस्त होतं. असं मला मुलाचे पाय पाळण्यात दिसत तसं ते लक्षात येत बरोबर, होतं. हा. हा, हा. So तेव्हा तुम्ही ठरवलं की हा पुढे जाणार, आणि आता झालंच आहे, बाजूला फील्डवर खेळतो, जसा इंटरव्ह्यू चालू आहे. बट एक गोष्ट सांगा, कारण क्रिकेटमध्ये कसं एक दिवस चांगला जाईल, एक दिवस थोडा वाईट जाईल, तर मॅच नंतर तुम्ही त्याला काय सल्ला देता? मॅच नंतर की आता जे झालेलं आहे त्याच्यातले जे काही उणीवा आहेत त्या बाहेर काढ आणि आणखी स्वतःला ग्रोथ कर. आणि त्या उणीवा काढल्या तर आणखी तुझ्यातलं चांगलं बाहेर पडणारच आहे. बरोबर. नक्कीच पडणार आहे. आणि तो करतो त्याच्यामध्ये तसे प्रयत्न करतो की एक प्रत्येक पॉइंट तो क्विक बाहेर काढतो. त्याच्या टीमचा मॅच विनर पण झालाच आहे आता. सो सुपर प्राऊड असाल तर म्हणजे आम्हालाही खूप छान वाटतं बघायला. आणि दुसरं असं की आता मी आपल्या फ्रँचायझी आणि ह्यांच्यासाठी सांगेल की आमच्या मातांना हे जे सौभाग्य दिलेलं आहे त्यांनी, की आमच्या मुलांचं आणि ह्या सगळ्या गुलाबी गँग सगळ्या ज्या बघणाऱ्या महिला आहेत की ज्या तळागाळातून आलेल्या आहेत, ह्यांच्यासाठी हे विश्व त्यांनी सौभाग्य प्राप्त करून दिले. खरंच मनापासून धन्यवाद. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सुद्धा, परत आपले फ्रँचायझी सुद्धा ह्या मुलांच्या टेक्निकसाठी स्किलसाठी खूप चांगला म्हणजे प्लॅटफॉर्म तयार करून दिलाय. ह्यांनी फक्त यांचं स्वतःचं स्किल जबरदस्त दाखवायचं आणि विश्वात जगात आपलं नाव लौकिक करण्यासाठीची जी संधी मिळालेली आहे त्याचं सोनं करायचं एकदम. कारण हे सगळं जी जबाबदारी घेतलेली आहे, समजा फ्रँचायझी आहे किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे, की तुम्ही तुमचं विश्वरूप दाखवा, जगासमोर आणा, तुम्हाला संधी दिलेली आहे. आणि ते जे करणार त्यांच्यासाठी खूपच छान आहे. एक नंबर. होपफुली आम्ही सगळ्यांना इंडिया कॅप मध्ये पण बघू. खूप छान वाटेल आम्हाला सगळ्यांना. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू.